आज वसई तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे की स्थानिक भूमिपुत्रांचा कोणी वाली राहिलेला नाही। माझी आई, माझी बायको, माझी बहीण हे नगरसेवक झाले पाहिजेत, मला तिथे टेंडर मिळालं पाहिजे। जे भूमिपुत्र लढत होते ते भूमिपुत्र तुम्ही बाजूला ठेवले। तर वसई जी बुडत होती ना ती बुडणार नाही, आता डुबणार आहे वसई। काय रोजगार देणार तुम्ही? आज वसईमध्ये MIDC नाहीये का? त्यांना रस्ते नाहीयेत, तिथे प्यायला पाणी नाहीये, त्या इंडस्ट्रीसाठी पाणी नाहीये, तिथे वीज नाहीये। MIDC पासून जे प्रदूषण होते त्यामुळे तिथे लोकांना जे आजार होतात, जे कोणी स्थानिक भूमिपुत्र असतील त्या भूमिपुत्रांच्या सोबतच राहायला पाहिजे। नमस्कार, मैं सचिन दीक्षित एक बार फिर से आप सभी के सामने हाजिर हूँ। एक ऐसा शख्स हमारे साथ में है जो भूमिपुत्र के विषय पर हमेशा ज्वलंत रहता है। गांव के मसले पर हमेशा गांव में हरित व्यवस्था बनी रहे, हरा भरा वसई बना रहे और हरे भरे वसई पर जब जब आँच आई, इस व्यक्ति ने पत्र व्यवहार के जरिए हो चाहे आंदोलन के जरिए हो अपनी बात को बुलंद किया है। महाराष्ट्र नव निर्माण सेना में इन समय तालुका के उप प्रमुख हैं और साथ ही साथ अब ये कहें कि पर्यावरण प्रेमी हैं, वसई के प्रेमी हैं, तो ये कम नहीं होगा। प्रफुल्ल ठाकुर मुलाकात करते हैं और बातचीत करते हैं कि महानगर पालिका का चुनाव और वर्तमान में यहाँ की व्यवस्था ऐसी कौन सी है जो भूमिपुत्रों के लिए हानिकारक हो सकती है और भूमिपुत्रों के लिए लाभदायक हो सकती है। इन दोनों ही गंभीर विषयों पर चर्चा हम इसलिए कर रहे हैं क्योंकि महानगर पालिका का चुनाव है। इन बातों को सुनने के बाद भूमिपुत्र तय करें कि करना क्या है। सबसे पहले आपको नमस्कार। नमस्कार सर, कैसे हैं आप? एकदम। वातावरण फिलहाल कैसा चल रहा है? वातावरण तो अच्छा ही है ना, ठंडी लग रही है। ठंडी चालू हो गई। तो ये गांव का माहौल कैसा है? चुनाव के लिए पूछ रहा हूँ, बाद में अगला। तर कसं आहे की आज वसई तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे की स्थानिक भूमिपुत्रांचा कोणी वाली राहिलेला नाहीये। बरोबर। आणि ज्या पद्धतीने आज वसई विरारमध्ये सुरुवातीला जे विधायक निवडून आले, म्हणजे जे आपले माननीय आमदार, तर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की गेले 35 वर्ष ज्यांनी या वसईचा विकास केला नाही, ज्या पद्धतीने त्यांनी विरोध केला आणि मग त्यांनी भरपूर काही जे सांगायचं होतं ते त्यांच्या विरोधात बोलले, पण आज त्यांचेच लोक ते त्यांच्या पक्षात घेत आहेत। आणि मोठा विषय आहे, मोठा विषय असा आहे की ते त्यांच्या कसं आहे की आज तुम्ही आरोप करतात त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्ता तुमची पार्टीमध्ये नाही, तसं नाहीये। बघा कसं आहे की आज जी त्यांच्याकडे जी मोठ्या प्रमाणात ते सांगतात की आज आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवकांसाठी लोक इच्छुक आहेत, ती इच्छुक गर्दी ही भाऊगर्दी आहे। ही कशासाठी आहे? तर माझा मुलगा, माझी आई, माझी बायको, माझी बहीण हे नगरसेवक झाले पाहिजेत, मला तिथे टेंडर मिळालं पाहिजे, मला तिथे मला नगरसेवक मिळाला। मी सांगतो ना स्पष्ट, ही सगळी गर्दी आहे। ज्या वेळेला हे लोक उभे होते ना त्यावेळेला ह्यांच्यासोबत कोणीच बोलत नव्हतं, त्यावेळेला प्रफुल्ल ठाकूर बोलत होतो की वसईमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। बरोबर। मग ते कुठे गेले? आज जे भूमिपुत्र लढत होते ते भूमिपुत्र तुम्ही बाजूला ठेवले आणि आज जे बाहेरचे आले त्या लोकांना तुम्ही उमेदवारी देणार। मग तुमचे जे लोक आहेत ते कुठे जाणार? अशा पद्धतीने जे काही सुरू आहे ना, आणि त्या पद्धतीने सुरू आहे की आज वसईमध्ये ज्या पद्धतीने बघा, आज वसईची जी जमीन आहे, जी काही म्हणजे गोगटे सॉल्टची, ह्या जमिनीवर विषय बहुत बडा आहे। हां, काय असतं ते विषय? गोगटे सॉल्टची जी जमीन आहे ही मला वाटते 1989ला महाराष्ट्र सरकारने ह्या जमिनीवर गोगटे सॉल्टला ती मीठ बनवण्यासाठी लीजवर दिली होती। 2014 साली ती लीज संपली। सरकार कोणती होती त्यावेळी? सरकार मला वाटते त्यावेळी असेल काँग्रेसचं सरकार असेल राज्यामध्ये, शरद पवार 90 मध्ये। बरोबर, त्यांनी ती दिली होती। आता ज्या वेळेला 2014ला ही जमिनीची ज्या वेळेला लीज संपली, त्यावेळेला लीज संपल्यानंतर नालासोपारा विधानसभेचे आमदार माननीय क्षितिज ठाकूर ह्यांनी त्यावेळी 90 मध्ये नाही 2090ची नाही गोष्ट सांगतो मी, 2014ची 2014ला त्याच्यानंतर 2000 काहीतरी 15, 16, 17च्या दरम्यान त्यांनी काहीतरी एक प्रस्ताव दिला होता की इथे BKCच्या धर्तीवर ही जमीन विकसित करा म्हणून, बरोबर। मग त्यावेळेला आता जे निवडून आलेले जे आमदार आहेत त्या आमदार लोकांनी, त्यांच्या पार्टीने जोरदार विरोध केला, की ही इथे जर होऊ देणार नाही, आणि होऊ देणार नाही ते पण त्यांचं योग्य होतं त्यावेळी, आजही योग्य आहे असं ते सांगतात। बघा त्यावेळी ते काय बोलले होते की इथे कुठल्याही प्रकारचा होऊ देणार नाही, बरोबर।
कारण वसई तालुक्यामध्ये वसईचा जो हरित पट्टा आहे. हरितपट्टा तो राहावाच, परंतु आज जो वसईमध्ये जे पावसाचं पाणी जे शहरामध्ये जमतं ते सर्व ह्या जमिनीमध्ये ते साचलं जातं. पावसाळ्याचं पाणी सगळं वाहून येतं आणि त्याचाच निचरा तिथून मग तो समुद्राला किंवा बाकीच्या खाड्यांना जातो. आज जर तिथे जर मोठ्या प्रमाणामध्ये भराव झाला ना तर वसई जी बुडत होती ना ती बुडणार नाही, आता डुबणार आहे वसई. कसं काय म्हणजे मग पाणी जाणार कुठे? ओके. पाणी कुठे जाणार? बरोबर. आता 2014ला ती लीज संपल्यानंतर त्या जमिनीमध्ये पुन्हा दुसरं काही करायला पाहिजे होतं किंवा ती जमीन मोकळी ठेवायला पाहिजे होती. आता पण प्रत्येक मोसमामध्ये म्हणजे इतर प्रदेशातून पक्षी किंवा जे पशु असतात ते तिथे स्थलांतरित होतात आणि त्यांना बघण्यासाठी मुंबईहून लोक येतात. आज पण होल्डिंग पॉइंट म्हणून तो आज जो ज्या पद्धतीने म्हणजे त्याचं आज एवढी मोठी जागा कुठेच नाहीये. मुंबईमध्ये कुठेही एवढी मोठी जागा नाहीये आणि ही जागा तुम्ही जर इथे जर मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम केलं आणि हे बांधकाम नाही तर इथल्या नालासोपाऱ्याचे आमदार जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांनी प्रस्ताव दिला राजन नाईकांनी की इथे की त्यावेळी तेच विरोध करत होते की MMRDL प्रस्ताव दिलाय की तुम्ही इथे MIDC बसवा. कशासाठी? तर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. कशाला रोजगार मिळणार इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना? काय रोजगार देणार तुम्ही? आज वसईमध्ये MIDC नाहीये का? पालघरमध्ये MIDC नाहीये का? बोईसरमध्ये आहे, तारापूरमध्ये आहे, वाड्याला आहे. मग इतक्या सगळ्या MIDC असताना आज तिथल्या MIDC मध्ये त्यांना रस्ते नाहीयेत, तिथे प्यायला पाणी नाहीये, त्या इंडस्ट्रीसाठी पाणी नाहीये, तिथे वीज नाहीये. त्या MIDC पासून जे प्रदूषण होते त्यामुळे तिथे लोकांना जे आजार होतात, आज स्किनचे आजार आहेत, श्वसनाचे आजार आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होते. त्याच्यानंतर त्याचा जो कचरा निघतो तो कचरा आणि त्याचा जो केमिकलचा पाणी निघतो तो थेट समुद्रात सोडला जातो, नदीमध्ये सोडला जातो. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण जर करणारा जर प्रोजेक्ट या जर सनसिटीच्या या इथल्या मोकळ्या जागेमध्ये तुम्ही आणणार म्हणजे तुम्हाला हे कोणासाठी करणार आहेत? भूमिपुत्रासाठी नाही. हे भूमिपुत्रासाठी नाही, स्वतःचं हित साधण्यासाठी. मी एवढा मोठा प्रोजेक्ट आल्यानंतर त्याच्यात काहीतरी प्रश्न असणारच ना. बॅक टू द कर्टन जे काय असेल ते, पण त्यातून कोणाचंही हित होणार नाही. या वसईच्या जनतेचं तर बिलकुल होणार नाहीये. माझी आप इतना विरोध करो, अभी तक विरोध की आवाज आई नाही. कसं आहे की बघा, त्यांनी आता मी मागे लोकसत्ताला बातमी वाचली होती. ही बातमी वाचल्यानंतर आम्ही ताबडतोब मी तिथे MMRDAला पत्र दिलं की अशा पद्धतीचा, मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी पत्र दिलंय, मेल केलाय. मला सुद्धा वेळ मिळालेला नाही, पण मी स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र करणार आणि इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा MIDC असो किंवा BKCच्या धर्तीवर कुठलाही जमीन विकसित करायची नाही. रोजगार विरोधी व्यक्ती बोले जाओ. रोजगार काय रोजगार आहे त्याच्यामध्ये? यहाँ पे 15,000 20,000 हे बघा, इथल्या जनतेला रोजगाराची गरज नाहीये. इथल्या जनतेला इथे सदन लोक राहतात. या वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असो ते शहर, आप लोग सदन हो ना, लेकिन ग्रामीण पट्टे में या हो सकता है कि शहरी इलाके में जो बहुत लोग मुंबई साइड जाते हैं उनको यहाँ पे रोजगार मिलेगा. यहाँ पे आके रोजगार MIDC में सब जगह पे है ना. वहाँ किधर रोजगार मिल रहा है? आज भी वहाँ की कंपनी बंद हो रही है और वो बाहर जा रही है गुजरात. मग ती गुजरातला जाते आणि मग आता इथे पण पुन्हा वसईची जी जमीन आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही MIDC विकसित करणार, काय फायदा होणार त्यातून? नाही, वसईची जनता तर नाही होऊन देणार. कुछ भी हो. आंदोलन तुम्ही करणार? आंदोलन नाही, मी तर याच्यावर जनहित याचिका दाखल करणार हायकोर्टामध्ये, कोर्टमध्ये जाणार. क्या लगता है कि ये जो पहले विरोध कर रहे थे आमदार और अब वही आमदार उसका प्रस्ताव लाते हैं, सरकार उसको मंजूरी भी दे सकती है, हो सकता है कि लागू हो जाए. लगता नहीं ये दो तरह के चेहरे. बघा, कसं आहे की त्यांनी वसईच्या जनतेला ज्या पद्धतीने वसईच्या जनतेने परिवर्तनासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवला, परिवर्तनासाठी निवडून दिलं, त्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये मी सुद्धा अग्रेसिव्ह होतो आणि त्यासाठी मी त्यांना सुद्धा त्यावेळेला मदत केली होती वसई विधानसभेमध्ये पूर्णतः, कारण नालासोपाऱ्यामध्ये आमचा उमेदवार होता. परंतु असं असताना सुद्धा जर ह्या अशा पद्धतीने जर हे करणार असतील तर ते खूप चुकीचं आहे. आप बार बार ये कह रहे हो कि जो जिस प्रकार से उम्मीद थी परिवर्तन की, उसमें आपने मदद किया, उस परिवर्तन के आधार पर इस तरह काम होना चाहिए, उस तरह नहीं हो रहा है. भूमिपुत्र, एक सीधा सवाल है मेरा, क्या लगता है कि इस समय वसई तालुके का जो भूमिपुत्र है वो प्रसन्न है वर्तमान की परिवर्तन से? नाही, वसई तालुक्यातला भूमिपुत्र प्रसन्न नाही आहे. त्याच्यामध्ये जी अस्वस्थता आहे ती प्रचंड आहे. कारण गेल्या 1 वर्षापासून कसं आहे की आता
निवडून आले आणि ताबडतोब कामं व्हायला पाहिजेत असं नाहीये, परंतु जी रेग्युलर कामं आहेत तिथं व्हायला पाहिजेत. कसं? की गणपतीच्या उत्सवाच्या अगोदर जे रस्त्याला खड्डे पडले होते ते खड्डे तरी त्यावेळेला बुंजवले गेले पाहिजे होते. नवरात्री गेली, दिवाळी गेली, आता निवडणुकीच्या तोंडावर आता खड्डे बुंजवायला, म्हणजे जे बहुजन विकास आघाडीने गेले 35 वर्ष केलं तेच आता महायुतीवाले करतात. अच्छा, काय सांगणार तुम्ही? महापालिकाचं इलेक्शन आहे, सुझाव काय देणार? क्या होना चाहिए कि परिवर्तन के हिसाब से इस तरह होना चाहिए, आम जनता को ये सोचना चाहिए और वोट करना चाहिए? इस चुनाव के समय इसलिए पूछ रहा हूं. कसं आहे की वसईच्या जनतेने जे कोणी स्थानिक भूमिपुत्र असतील त्या भूमिपुत्रांच्या सोबतच राहायला पाहिजे आणि त्यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायला पाहिजे. थैंक यू. ये थे प्रफुल्ल ठाकुर, और प्रफुल्ल ठाकुर का साफ तौर पे कहना है कि जिस प्रकार से MIDC का प्रस्ताव रखा गया है वो स्थानीय जनता के लिए, खासकर भूमिपुत्रों के लिए काफी नुकसानदायक हो सकता है. यहाँ की व्यवस्था हरित है, हरित व्यवस्था को खत्म करने का वो एक प्रयास हो सकता है. रोजगार के नाम पर कहीं न कहीं MIDC व्यवस्था यहाँ पर लादना यहाँ के भूमिपुत्रों को नामंजूर होगा. इस प्रस्ताव को पहले 2014 के दरमियान वर्तमान विधायक ने, उस समय चूंकि वो भारतीय जनता पार्टी में शामिल थे, विरोधक थे, तो उन्होंने विरोध भी किया था. लेकिन अब विधायक बनने के बाद जिस बात का उन्होंने विरोध किया, प्रफुल्ल का कहना है कि उसी बात का वो समर्थन करते हुए उन्होंने प्रस्ताव रखा है. तो ये दो तरह का चेहरा कैसे लोग पसंद करेंगे, कैसे इस बात को हम मान्य करेंगे? अब सवाल ये भी है कि प्रफुल्ल ने कहा है कि आने वाले समय में MIDC वाला प्रस्ताव, यानी BKC के तर्ज पर इस तरह का व्यवस्था वाला प्रस्ताव हम स्वीकार नहीं करेंगे, आगे आंदोलन करना पड़ा तो आंदोलन करेंगे. इन्होंने ये भी कहा कि भूमिपुत्र पर हो रहा कोई भी अन्याय हम सहन नहीं करेंगे. स्थानिक चुनाव है, स्थानिक दल या स्थानिक व्यक्ति के तरफ लोगों को ध्यान दिया. देखना ये होगा कि संपूर्ण सशक्तकार में स्थानीय भूमिपुत्र क्या सोचता है. आज के लिए इतना ही, धन्यवाद.